नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत बंगालमधील अतिशय प्रसिद्ध आणि स्वादिष्ट छेना गुजा ही मिठाई. सर्वप्रथम 1 लिटर दूध उकळून त्यात लिंबाचा रस घालून छेना तयार करून घ्यायचा आहे. दूध छानपैकी गरम झालेलं आहे. त्याला एक उकळी येऊन दिलेली आहे. त्यामध्ये मी आता लिंबाचा रस घातलेला आहे. तुम्ही बघू शकता छेना हळूहळू तयार होत आहे. मी इथे फुल फॅट मिल्क घेतलेला आहे आणि ते 1 लिटर आहे. छेना हा छानपैकी बाहेरून कुरकुरीत लागतो आणि आतून मऊ लागतो. छेना गुजा हा एक पारंपरिक गोड पदार्थ आहे आणि मुख्यतः ओडिशा राज्यामध्ये हा पदार्थ खूप प्रसिद्ध आहे. तुम्ही बघू शकता छेना आता तयार झालेला आहे. आता मी एका चाळणीमध्ये छेना गाळून घेणार आहे, म्हणजे यामधली पाणी वेगळं होईल. असे मानले जाते की छेना वापरून मिठाई तयार करण्याची परंपरा ही खूप शतकांपूर्वी तयार झाली आणि विशेषतः जगन्नाथ टेम्पल परिसरात छेना वापरून मिठाई तयार केल्या जातात आणि त्यातूनच छेना गुजा या स्वादिष्ट मिठाईचा जन्म झाला. इथे बघू शकता छेना तयार झालेला आहे. अतिरिक्त पाणी मी यातलं काढून टाकलेलं आहे. आता 1 लिटर छेन्यासाठी अर्धा चमचा यामध्ये बारीक रवा आणि अर्धा चमचा मैदा घालून छान मळून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता इथे मी हाताने मळून घेत आहे. हाताने मळून झाल्यानंतर याचे छोटे छोटे आयताकृती शेप देऊन याला छोटे छोटे पीसेसमध्ये तयार करायचं आहे. आज छेना गुजा केवळ ओडिशामध्येच नाही तर भारतातील अनेक इतर भागांमध्ये लोकप्रिय झालेला आहे. सण, उत्सव आणि विशेष प्रसंगी ही मिठाई आवडीने खाल्ली जाते आणि तयार केली जाते. आता मी छेन्याला आयताकृती शेप देत आहे. तुम्ही बघू शकता आयताकृती शेप देऊन झाल्यानंतर एका कढाईमध्ये मी 2 चमचे साखर घालून त्याला मी कॅरमलाइज करून घेणार आहे आणि 1.5 कप ग्लास पाणी घालून 2 वाटी त्याच्यामध्ये साखर घालून शुगर सिरप तयार करणार आहे. चला तर मग आता छेना तयार करून झालेला आहे, शेप देऊन झालेला आहे. साखरेचा पाक तयार करून झाल्यानंतर हे एक एक मी कढईमध्ये साखरेच्या पाकात सोडणार आहे आणि मंद आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत याला मी तळून घेणार आहे. आणि कढईमध्ये सोडल्यानंतर याला मूव करायचे नाही इकडे तिकडे, नाहीतर मग छेना तुटू शकतो. कढईमध्ये मी 2 चमचे साखर टाकलेली आहे आणि कॅरमलाइज होईपर्यंत वेट करत आहे. छेना गुजा हा बाहेरून कुरकुरीत सोनेरी कलरचा आणि आतून मऊ आणि रसाळ बनतो, जो खायला अतिशय स्वादिष्ट लागतो. साखर कॅरमलाइज झालेली आहे. आता यामध्ये मी 2 ग्लास पाणी टाकत आहे. 2 ग्लास पाणी टाकल्यानंतर 2 वाटी साखर घालणार आहे. माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आता साखरेच्या पाकाला उकळ आल्यानंतर जे छेना बनवलेला होता तो मी याच्यामध्ये एक एक सोडणार आहे आणि एका साईडने अर्धा तास त्याला या पाकामध्ये तळून घेणार आहे आणि दुसऱ्या बाजूने अर्धा तास. या पद्धतीने आपल्याला छेना गुजा बनवण्यासाठी 1 तासांचा कालावधी लागणार आहे. तुम्ही बघू शकता आता मी ते एक एक करून यामध्ये छेना साखरेच्या पाकामध्ये सोडलेला आहे. साखरेच्या पाकामध्ये छेना सोडल्यानंतर त्याच्यावर मी झाकण ठेवणार आहे आणि झाकण पूर्ण बंद नाही करणार, थोडंसं साईडला ठेवणार आहे, जेणेकरून बाहेर हवा पास होईल. मित्रांनो, तुम्हाला जर मिठाई खाण्याची आवड असेल तर तुम्ही छेना गुजा ही मिठाई नक्की ट्राय करू शकता, बनवू शकता. छेना गुजा याची अप्रतिम चव तुम्हाला नक्कीच आवडेल. चला आता मी इथे एक बाजू भाजून झालेली आहे. आता मी याला फ्लिप करत आहे दुसऱ्या बाजूने आणि पुन्हा एकदा दुसऱ्या बाजूने अर्धा तास कढईमध्ये उकळी येईपर्यंत ठेवणार आहे आणि झाकण बंद करून ठेवणार आहे. तुम्ही बघू शकता हलकासा सोनेरी कलर आलेला आहे.
दुसऱ्या बाजूनेही सेम याच पद्धतीने कलर येईपर्यंत कढईमध्ये उकळून काढणार आहे. दुसऱ्या बाजूनेही अर्धा तास लागणार आहे. साखरेच्या पाकामध्ये मी 3 इलायची टाकलेल्या आहेत आणि छेनागुजा आपला इथे तयार झालेला आहे. बघू शकता तुम्ही. रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.